मतदान होता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजीच्या दरात 2 रुपयाची वाढ. गाय गोठा बांधून 6 महिने झाले तरी मिळेना शेतकऱ्यांना अनुदान. छत्रपती संभाजीनगर लाडसावंगी परिसरातील शेतकऱ्यांनी 6 महिन्यापूर्वी शेतात रोजगार हमी योजनेतून गाय गोठे बांधले होते, मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही. इम्तियाज जलील यांच्यावर अॅट्रॉसिटी. भाजपचे पदाधिकारी जालिंदर सेंडगे यांच्या तक्रारीवरून एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांच्यासह 15 ते 20 लोकांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार. खानदेशात रब्बीसाठी कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. यंदा लागवड मात्र स्थिर राहिली असा अंदाज आहे. तसेच निसर्गावर कांदा लागवड व पुढील उत्पादनाची गणितेही अवलंबून आहे. कांद्याचे दर स्थिर आहेत. गेल्या वर्षी खरीपातील किंवा नोव्हेंबरमध्ये काढणी झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1200 रुपये दर मिळाला, तर किमान दर 500 रुपये प्रति क्विंटल असा होता. नंतर एप्रिल, मे व आता जूनमध्येही उन्हाळा कांद्याला दर कमीच होता. रब्बी कांदा लागवड स्थिर राहणार. खानदेशात रब्बी कांद्यासाठी रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. यंदा लागवड मात्र स्थिर राहील असा अंदाज आहे. केंद्राचे परिपत्रक तरीही राज्याचा निर्णय होईना. सोयाबीनच्या हमी भावाने खरेदीसाठी त्यातील ओलाव्याच्या प्रमाणाचे निकष 12 वरून 15% करण्यात आले. वखार महामंडळाकडून जास्त ओलाव्याचे सोयाबीन गोदामात जमा करून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. या गोंधळात केंद्रावर 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी रखडली असून आता विधानसभा निवडणूक निकालानंतरच त्याबाबत काहीतरी सोक्षमोक्ष लागेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. थंडी वाढल्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण. नांदेडला किमान तापमानाचा पारा घसरल्यामुळे चांगली थंडी जाणवत आहे. ही थंडी रब्बी पिकासाठी पोषक मानली जाते. जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी आटोपली आहे. करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या केळीचा 20 टनांचा पहिला कंटेनर रशियाला रवाना झालाय. आखाती देशाबरोबरच अन्य देशातही केळी निर्यात सुरू झाल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केळीची कमी दराने खरेदी सुरूच. कारवाई सत्र राबविण्यासाठी मागणी. केळी पिकाला फलक भावानुसार किंवा जे दर बाजार समित्या जाहीर करतात त्यानुसार दर मिळत नसल्याची तक्रार केळी उत्पादकाकडून करण्यात येत आहे. महाडीबीटीवरील अर्जाची 9 महिन्यापासून सोडतच नाही. शेतकऱ्यांना शेती अवजारांसह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटीवर मागवलेल्या अर्जाचा ओघ सुरू आहे. मात्र गेल्या 9 महिन्यापासून सोडत झाली नसल्याने एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 3.5 लाख शेतकऱ्यांना सोडतीची प्रतीक्षा आहे. सोडत नसल्याने राज्यात प्रतीक्षा असलेल्या अर्जांची संख्या वाढतच चालली आहे. डाळिंब पीक नैसर्गिक संकटात असतानाही डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे. यंदा डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. राज्यातून आज अखेर 21,215 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षी डाळिंबाची निर्यात वाढेल अशी शक्यता डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. भव्य विजयासाठी नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गतिशीलतेने पुढे नेईल असा मला ठाम विश्वास आहे. या भव्य विजयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह पक्षाच्या समस्त कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो. फडणवीसांच्या धर्मयुद्धाला मतदारांची साथ. सोयाबीन, कापूस, मराठा आरक्षणाचे मुद्दे निष्प्रभ. विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच अजित पवारांनी एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे. महाराष्ट्रानं गुलाबी रंगाला निवडलं असं कॅप्शन दिले आहे.
मी पळ काढणारा माणूस नाही, देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कमबॅक. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले न भूतो न भविष्यती. ॲक्सिस माय इंडिया या एक्झिट पोलचा अंदाज ठरला अचूक. लाडक्या बहिणीमुळेच महायुती सुसाट, महाविकास आघाडीची जादू फेल. एक हाती सत्ता द्या म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही. लाडकी बहिणीमुळेच विजय, रामदास आठवलेंचे मत. आमदार संजय शिरसाट यांची विजयी मिरवणूक सुरू. परळीत धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय. जालन्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यशस्वी, गोरंट्याल पराभूत.